येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या अचलपूर नगरपालिका निवडणुकीकरता जुळ्या नगरीत आज प्रचाराची अतिशय धामधूम बघायला मिळाली. प्रचाराला अगदी कमी वेळ मिळत असताना मिळेल ती संधी साधत उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त आहेत. जनतेतून निवडून द्याव्या लागणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी अचलपूरमध्ये एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रहारच्या सारिका अनिल पिंपळे ह्या आपले बॅट चिन्ह घेऊन मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी आज परतवाडा शहरात प्रचंड मोठी प्रचार रॅली काढत मतदारांना आपले विकासाचे विजन पटवून दिले. जुळ्या नगरीत बहुतांश कामे करायची असल्याने बॅट या चिन्हाला आपण वोटिंग करावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी या निमित्ताने केलं. दरम्यान प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री यांनी सुद्धा या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेऊन प्रहार पक्षाचे उमेदवार छाया राम बघेल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. विधानसभेमध्ये जनतेने केलेली चूक ती आता पुन्हा होऊ नये यासाठी आपण सतर्क असले पाहिजे आणि प्रहारला निवडून दिलं पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी या प्रसंगी केलं. अचलपूर नगरपालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होते आणि ह्या चुरशीच्या निवडणुकीत बाजी प्रत्येक वेळी आपल्याला अनपेक्षित निकाल पाहायला भेटतोय. आणि आज विशेष चर्चेचं असताना ही अचलपूर नगरपालिका इथं प्रहार हा पक्ष महत्वाचा ठरतोय. प्रहार पक्षाच्या सारिका अनिल पिंपळे ह्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या बॅट हे चिन्ह घेऊन उभे आहेत. तर नेमकं व्हिजन काय आहे अचलपूर शहरासाठी? ताई सांगाल काय व्हिजन? आम्हाला जनतेच्याकडनं भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आम्ही जिथेही जाते तिथे आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे आणि आमचं एकच ध्येय आहे, ही जातीची ना पातीची ना कोणत्या धर्माची, ही विकासाची लढाई आहे. आम्हाला ही गोरगरीब जनतेसाठी, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, हे सर्वांसाठी आम्हाला ही लढाई करायची आहे आणि निवडून यायचं आहे. जनतेला माझं एकच आव्हान आहे की जनतेने मोठा पक्ष न पाहता व्यक्तिमत्व पाहावं, की जो माणूस 25 वर्षापासून समाजात सेवा देत आहे आणि तो समाजात राहून गोरगरिबांची सेवा करत आहे. एवढंच नव्हे तर आपले बच्चू भाऊ जे माणूस सत्तेत नसून आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेले आहे, त्यांनी गरिबीचा नेता म्हणून तोच ओळखला जातोय. जो मोठा सुटाफुटात येतो तो नेता नाही आहे. आपण गावातलेला आहो, आपलं गाव काही खूप मोठं नाही आहे. आपलं अचलपूर शहर, अचलपूर आणि परतवाडा हे काही मोठं नाही आहे. आपल्याला आपल्याच सारखा माणूस हवा. आपल्याला मोठा नको, इथे खूप मोठा पक्ष आहे पण गोष्टी फार मोठ्या पण काम काहीच नाही आहे. आपल्याला काम करायचं आहे, गोष्टी मोठ्या नाही करायच्या, आपल्याला काम करायचं आहे आणि विकास करायचा आहे. माझं जनतेला एकच आव्हान आहे की त्यांनी विकास म्हणून गोरगरिबाचा विकास व्हावा या दृष्टीने मला निवडून द्यावे. माझं 4 नंबरचं बटन आहे, बॅट हे आमचं चिन्ह आहे. समाजसेवेची थोडी जी पाठीमागं बॅकग्राऊंड आहे आपल्या अनिल भाऊच्या माध्यमातून विशेष, आणि हे बॅट चिन्ह आपल्या घेऊन उभे आहात, बॅटमधून आपण चौके छक्के माराल का? बिलकुल. आम्हाला प्रतिसादच इतका आहे की आम्हाला विकासाचा प्रतिसाद मिळत आहे. इथे आपल्याला विकासच करायचा आहे आणि आम्हाला जनतेच्याकडनं मला आशा आहे की मला जनता निवडून देईल, भरपूर मतांनी. अनिल भाऊ तुम्ही काय सांगा? जनतेनं मला 4 वेळा निवडून दिलं. नगरपरिषद उपाध्यक्ष, 3 दिवसाचा अध्यक्षाचा काळ. मी फुटपाथवरचा माणूस आहे, आजही चहा विकणारा माणूस आहे. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. कटंगे बटेंगे हिंदू मुस्लिम करून आम्हाला वोट नाही घ्यायचं. आम्हाला विकासाच्या कामावर वोट मागायचा आहे. तिथे काही जंग थोडी लढायला लागते, तिथं काही कुस्त्या खेळायला लागते का? कामाला व्यक्ती पाहिजे, जनतेला काम पाहिजे. बच्चूभाऊच्या माध्यमातून करोडो रुपयाचे कामं होते. आता आमदाराला निवडून दिले, कटेंगे बटेंगे कुठं आहे काय आहे गायब झाला, काही पता नाही आहे आपल्याला. नाही आता रानाताई कटेंगे बटेंगे आपल्याला कोणी मारायचं आहे का? तिथं भावा जनतेची सेवा करायची आहे, सेवा करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे. म्हणून जनतेला आव्हान आहे, आमच्या बॅट या चिन्हावर 4 नंबरचा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि बच्चूभाऊच्या हात मजबूत करा. धन्यवाद. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, अचलपूर.